नमस्कार मित्रांनो. आज आपण काही PYQ बघणार आहोत. हे PYQ अगदी सर्वच एक्झामला कामी पडतील असे आहे. मग सरळ सेवा असो, राज्यसेवा असो की कोणतीही एक्झाम असो, हे PYQ सर्वच एक्झामला कामी पडतील. चला तर मग बघूया. आपला पहिला प्रश्न, लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली? आपलं उत्तर आहे ऑप्शन बी, केसरी व मराठा. केसरी व मराठा हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केली. मग आणखी आपल्याला या प्रश्नाबद्दल काय माहिती हवं? केसरी आणि मराठा या वृत्तपत्र कधी सुरुवात केली? कोणत्या भाषेमध्ये होती? आणखी दर्पण आणि प्रभाकर हे काय आहे? तरुण भारत हे काय आहे? आणि हे वृत्तपत्र असेल तर कोणी सुरुवात केली, कधी सुरुवात केली, हे सुद्धा आपल्याला माहिती हवी. चला तर मग बघूया याबद्दल माहिती. या ठिकाणी काही माहिती दिली आहे, बघूया आपण. लोकमान्य टिळकांनी 1881 साली केसरी या मराठी आणि मराठा या इंग्रजी वृत्तपत्राची स्थापना केली. हे लक्षातच राहू द्या की केसरी आणि मराठा हे वृत्तपत्रांची भाषा काय आहे? तर केसरीची भाषा आहे मराठी आणि मराठा या वृत्तपत्राची भाषा आहे इंग्रजी. या भाषेमध्ये आपल्याला कन्फ्यूज करू शकते मराठा आणि मराठी. आपल्याला वाटू शकतं की मराठा हे नाव मराठी आहे, तर आपल्याला याची भाषा सुद्धा मराठी असेल असं वाटू शकतं, म्हणून कन्फ्यूज आपल्याला आयोग अशा शब्दामध्ये करतोय, लक्षातच राहू द्या. दर्पण या वृत्तपत्राबद्दल बघूया. हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 मध्ये सुरू केलं. याचं वर्ष लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पण हे कोणी सुरुवात केलं? दर्पण हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरुवात केलं, लक्षातच राहू द्या. हे मराठीतील पहिले वृत्तपत्र होते. हे तर अतिशय महत्वाचं आहे. यावर खूपदा प्रश्न विचारला गेला आहे की मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? दर्पण. दर्पण हे वृत्तपत्र मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे. आणखी दर्पण हे वृत्तपत्र साप्ताहिक होतं. साप्ताहिक म्हणजे काय? सप्ताहामधून एकदा येणारं त्याला साप्ताहिक म्हणते, हे सुद्धा लक्षात घ्या. मराठीतील पहिलं वृत्तपत्र आणि पहिलं साप्ताहिक कोणतं? तर दर्पण. प्रभाकर याबद्दल बघूया आपण. या ठिकाणी दिलं आहे बघा. प्रभाकर हे वृत्तपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केलं. हे एक लक्षात राहू द्या. आपल्याला जोड्या लावामध्ये विचारल्या जाऊ शकते किंवा वन लाईनर क्वेश्चन मध्ये विचारल्या जाऊ शकते की प्रभाकर हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? भाऊ महाजन यांनी. आणि तरुण भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? तर हे बाबूराव ठाकूर यांनी सुरुवात केलं. कधी? 1919 मध्ये सुरू केलं. या ठिकाणी हा प्रश्न संपतो. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? आपलं उत्तर आहे ऑप्शन बी, यकृत. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत आहे. मग यकृताबद्दल आणखी आपल्याला काय माहिती हवं? तर यकृत कशासाठी आवश्यक आहे? यकृताचे कार्य काय? यकृतामध्ये काही रस तयार होते, ते रस काय? ते रस कोणते? त्याचं कार्य काय? या प्रकारची माहिती आपल्याला हवी. यावर आपल्याला प्रश्न प्रत्येक एक्झाम मध्ये विचारल्या जातेच, म्हणून आपल्याला यकृताबद्दल ही माहिती हवीच. ती सर्व माहिती आपण या ठिकाणी दिली आहे, बघूया आपण. यकृत हे पचन संस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे, लक्षातच राहू द्या. यकृत कशासाठी अत्यंत आवश्यक आहे? पचन संस्थेसाठी आवश्यक आहे. यकृत हे रक्त शुद्ध करण्याचे कार्य करतो. बघा, यकृताचे काम काय आहे? रक्त शुद्ध करणे. तसेच ते विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. यकृतमध्ये युरिया आणि पित्तरस तयार होते. युरिया आणि पित्तरस कुठे तयार होते? यकृतमध्ये तयार होते. पित्तरस अन्नातील चरबी पचनास मदत करते. यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकते की पित्तरस कार्य काय? तर पित्तरसाचं कार्य अन्नातील चरबी पचनास मदत करणे. यकृत हे एक चयापचन कारखाना आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. कोणत्या अवयवाला चयापचन कारखाना म्हटलं आहे? यकृताला म्हटलं आहे. यकृत हे एक चयापचन कारखाना आहे जो विविध संयुगे तयार करतो आणि कमी करतो. तसेच विषारी पदार्थाचे विघटन करून त्यांना शरीरातून बाहेर टाकतो. बघा, हे एक कार्य लक्षातच राहू द्या. विषारी पदार्थाचे विघटन करून त्यांना शरीरातून बाहेर टाकण्याचे कार्य करते, ज्यामुळे शरीर निरोगी राहते. यकृत हार्मोन्स आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करते. तसेच रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवते. हे सुद्धा एक कार्य लक्षात राहू द्या. निरोगी व्यक्तीमध्ये यकृताचे वजन 1.2 ते 1.5 किलो. एका मिनिटात सुमारे 1500 ml रक्त यकृतामधून वाहते, लक्षातच राहू द्या. एका मिनिटात सुमारे 1500 ml रक्त यकृतामधून वाहते. हे विचारले जाऊ शकते की एका मिनिटात किती रक्त यकृतामधून वाहते? तर हे माहीतच हवं, 1500 ml. यकृताची कार्य बघूया, अतिशय महत्वाची आहे. यावर आपल्याला राज्यसेवेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे, लक्षात घ्या. अमोनियाचे युरियामध्ये रूपांतर करणे, हे कार्य लक्षात राहू द्या. अमोनियाचे युरियामध्ये रूपांतर करणे. वृद्ध लोहित पेशींचा नाश करणे. अधिकची शर्करा ग्लायकोजनच्या रूपात साठवून ठेवणे. लोह व जीवनसत्वे साठवून ठेवणे. रक्त ऑक्सिजन युक्त बनवण्याची क्रिया फुफ्फुसात पार पडते. हे एक लक्षात घ्या. रक्त ऑक्सिजन युक्त बनवण्याची क्रिया कुठे पार पडते?
फुफ्फुसात पार पडते यावर सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? आपलं उत्तर आहे ऑप्शन 4 महात्मा गांधी. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांनी सुरू केले. मग हिंद स्वराज हे पुस्तक कोणी लिहिलं? हिंद स्वराज हे पुस्तक महात्मा गांधी यांनी लिहिलं. आणखी एक प्रश्न, ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले पहिले भारतीय कोण? आपलं उत्तर आहे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी हे ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले पहिले भारतीय होते. महत्वाची माहिती आहे, हे लक्षातच राहू द्या. मग गदर पार्टीचे संस्थापक कोण होते? लाला हरदयाल हे गदर पार्टीचे संस्थापक होते. गोपाळकृष्ण गोखलेंबद्दल माहिती काय लक्षात ठेवायची आहे? तर यांना महात्मा गांधी आपले राजकीय गुरु मानत आणि यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. हे एक लक्षात राहू द्या. भारत सेवक समाज 1905 मध्ये. महाराष्ट्राची किनारपट्टी रिकामी जागा म्हणून ओळखली जाते. आपलं उत्तर आहे ऑप्शन 3 कोकण किनारा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राची किनारपट्टी कोकण किनारा म्हणून ओळखली जाते. हे चारही पर्याय किनारपट्टीचे नाव आहे. बघूया आपण कोणत्या किनारपट्टीचे काय नाव आहे. तर ओडिसाच्या किनारपट्टीला काय म्हणून ओळखल्या जाते? तर आपलं उत्तर आहे उत्कल किनारा. ओडिसाची किनारपट्टी उत्कल किनारा म्हणून ओळखली जाते. तर केरळची किनारपट्टी काय म्हणून ओळखल्या जाते? मलबार म्हणून ओळखल्या जाते केरळची किनारपट्टी. आणि कर्नाटकची किनारपट्टी कारवार म्हणून ओळखल्या जाते. हे सुद्धा लक्षात घ्या. आपण हे नकाशामध्ये बघूया. गुजरातच्या किनारपट्टीला काय म्हणतात? काठियावाड. हे लक्षातच राहू द्या. गुजरातच्या किनारपट्टीला काठियावाड म्हणतात. तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीला काय म्हणतात? कोकण. आणि कर्नाटकच्या किनारपट्टीला कारवार. मग केरळच्या किनारपट्टीला मलबार. आणि इकडे तमिळनाडूच्या किनारपट्टीला काय म्हणतात? कोरोमंडल. हे सुद्धा लक्षात राहू द्या. कोरोमंडल तमिळनाडूच्या किनारपट्टीला म्हणतात. मग ओडिसाच्या किनारपट्टीला उत्कल म्हणतात. हे आपण बघितलं होतं. या प्रकारे किनारपट्टीचे नाव लक्षातच राहू द्या. गुजरातच्या किनारपट्टीला काठियावाड म्हणतात. तर महाराष्ट्राच्या कोकण, कर्नाटकच्या कारवार म्हणतात. तर केरळच्या मलबार आणि तमिळनाडूचा कोरोमंडल आणि उत्कल ओडिसाच्या किनारपट्टीला म्हणतात. या प्रकारे लक्षात राहू द्या. आपल्याला जोड्या लावामध्ये किंवा वन लायनरमध्ये या प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकते. समोर बघूया आपण. द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण? आपलं उत्तर आहे ऑप्शन ए न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. मग यांच्याबद्दल आणखी आपल्याला काय माहिती हवं? तर यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर अनेक पुस्तके लिहिली आहे. हे एक लक्षात राहू द्या. आपल्याला कधी पुस्तकांवर प्रश्न आला तर आपल्याला सोडवता येईल, म्हणून हे लक्षात राहू द्या. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनी भारतीय अर्थव्यवस्थेवर अनेक पुस्तके लिहिली आहे आणि त्यांचा एक ग्रंथ द राईज ऑफ द मराठा पॉवर. मग भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखलेंनी केली. कधी केली? 1905 मध्ये केली. हे वर्ष लक्षात राहू द्या, 1905. मग आणखी एक प्रश्न, महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण होते? तर ते गोपाळकृष्ण गोखलेच होते, महात्मा गांधीचे राजकीय गुरु. आणखी एक प्रश्न, भारतीय असंतोषाचे जनक कोणाला संबोधले जाते? भारतीय असंतोषाचे जनक तर ते लोकमान्य टिळकांना संबोधले जाते. हे एक लक्षात राहू द्या. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांना संबोधले जाते. या प्रकारे तुम्ही सुद्धा प्रश्न एक्सप्लेन करून बघा, म्हणजेच तुम्हाला खूप सारी माहिती एकाच प्रश्नामध्ये मिळेल. समोरचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? आपले उत्तर आहे ऑप्शन ए महात्मा गांधी. महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते. आपल्याला असं वाटू शकते की महात्मा गांधी संविधान सभेचे सदस्य असेल, पण ते नव्हते. भारतात नियोजन आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? आपले उत्तर आहे ऑप्शन बी 15 मार्च 1950 ला. भारतात नियोजन आयोगाची स्थापना 15 मार्च 1950 ला करण्यात आली. मग एक गोष्ट लक्षात घ्या, नियोजन आयोगाचे अध्यक्ष पदसिद्ध असतात. मग कोण आहे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष? तर ते पंतप्रधान असतात. मग तुम्हाला पंतप्रधानाचं कलम सुद्धा माहिती हवं, काय आहे? 74. हे कलम सुद्धा लक्षात राहू द्या. आणखी तुम्हाला याबद्दल काय माहिती हवं की तेव्हा म्हणजेच नियोजन आयोग जेव्हा स्थापन झालं
1950ला तेव्हा अध्यक्ष कोण होते? जवाहरलाल नेहरूजी होते. हे सुद्धा माहिती हवं तुम्हाला. मग तुमच्यासाठी एक प्रश्न, नियोजन आयोगाचं कलम आहे का? आणि असल्यास ते मला कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. पक्षांतर बंदी संदर्भात तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टामध्ये नमूद आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन बी, 10व्या परिशिष्टामध्ये नमूद आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. 10व्या परिशिष्टावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जाते की कशा संदर्भात आहे, तर हे लक्षातच राहू द्या. पक्षांतर बंदी संदर्भात आहे. मग 8व्या परिशिष्टामध्ये कशा संदर्भात दिलं आहे? तर 8व्या परिशिष्टामध्ये भारतीय भाषा दिल्या आहे. हे सुद्धा लक्षात राहू द्या. भारतीय भाषा कोणत्या परिशिष्टामध्ये दिल्या आहे? 8व्या परिशिष्टामध्ये दिलं आहे. मग 11व्या परिशिष्टामध्ये काय दिलं आहे? तर पंचायतीचे अधिकार व जबाबदाऱ्या दिल्या आहे. पंचायती. मग 12व्या परिशिष्टामध्ये काय दिलं आहे? तर नगरपालिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या दिल्या आहे. हे सुद्धा लक्षात राहू द्या. बघा, 8व्या परिशिष्टामध्ये काय दिलं आहे? भारतीय भाषा. 10व्या परिशिष्टामध्ये पक्षांतर बंदी संदर्भात दिलं आहे. आणि 11व्या पंचायतीचे अधिकार व जबाबदाऱ्या दिल्या आहे. आणि 12व्या परिशिष्टामध्ये नगरपालिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या दिल्या आहे. परिशिष्ट किती आहे? 12च आहे. आणि हे 3 परिशिष्ट अतिशय महत्त्वाचं आहे. नेहमी प्रश्न विचारले जाते. लक्षात राहू द्या. समोर बघूया. नासा ही संस्था कोठे स्थित आहे? आपले उत्तर आहे ऑप्शन ए, वॉशिंग्टनमध्ये स्थित आहे. मग नासाबद्दल आणखी काय माहिती हवं आपल्याला? तर नासाचं विस्तारित अर्थ माहिती हवं. काय आहे? नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. नासाचं विस्तारित अर्थ नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन हे नाव आहे. मग हे लक्षातच राहू द्या. आपल्याला हे विचारले जाते. आणखी काय माहिती हवं? नासा ही संस्था काय आहे? कशा संदर्भात आहे? हे माहिती हवं आपल्याला. तर कशा संदर्भात आहे? तर नासा ही संस्था अंतराळ संशोधन करणारी एक अमेरिकन संस्था आहे. मग याची स्थापना कधी झाला? 1958 मध्ये. मग यावरून आणखी आपल्याला काय माहिती हवं? की अंतराळ संशोधन करणारी संस्था आपल्या भारतामध्ये पण आहे का? एक भारतीय संस्था पण आहे का? तर आहे. कोणती? इस्रो. याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती हवं. बघूया आपण. बघा, तर इस्रोचं विस्तारित अर्थ काय आहे? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. हे सुद्धा आपल्याला विचारलं गेलं आहे. लक्षातच राहू द्या. याची स्थापना कधी झाली? 1969 मध्ये झाली. जी इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेची जागा इस्रोने घेतली 1969 मध्ये. हे सुद्धा लक्षात राहू द्या. इस्रोचं मुख्यालय माहिती हवं तुम्हाला कुठे आहे? बंगळुरूमध्ये आहे. समोरचा प्रश्न बघूया. बलाचे एसआय एकक कोणते? आपले उत्तर आहे ऑप्शन सी, न्यूटन. बलाचे एसआय एकक हे न्यूटन आहे. मग वेगाचा एसआय एकक कोणता आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन डी, मीटर प्रति सेकंद. मीटर प्रति सेकंद हे वेगाचं एसआय एकक आहे. त्वरणाचे एसआय एकक कोणते? आपलं उत्तर आहे ऑप्शन बी, मीटर प्रति सेकंद वर्ग. मीटर प्रति सेकंद वर्ग हे त्वरणाचे एसआय एकक आहे. मग आपण आत्ताच बघितलं मीटर प्रति सेकंद हे कशाचा एकक आहे? तर हे वेगाचे एकक आहे. मीटर प्रति सेकंद असं म्हटलं तर वेगाचे एसआय एकक आणि वर्ग लागला तर हे त्वरणाचं एकक आहे. या प्रकारे समजून घ्या. मग न्यूटन कशाचा वर्ग आहे? आपण बघितलं आहे बलाचे वेग एकक आहे. आणि राहिला आपला डी ऑप्शन, हे कशाचं एकक आहे? तर हे दाबाचं एकक आहे. हे चारही एकक लक्षातच राहू द्या. मीटर प्रति सेकंद वेगाचं एकक, मग मीटर प्रति सेकंद वर्ग लागला तर त्वरणाचं एकक, आणि न्यूटन बलाचे एकक, पास्कल दाबाचे एकक. हे आपल्याला कोणत्या विषयामध्ये विचारल्या जाते? सायन्समध्ये विचारल्या जाते. मग सरळ सेवा असो की राज्यसेवासारखी एक्झाम असो विचारल्या जातेच. समोर बघूया. द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण? आपलं उत्तर आहे ऑप्शन ए, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आहे. यांच्याबद्दल आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर अनेक पुस्तके लिहिली. हे एक लक्षात राहू द्या. मग भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? गोपाळ कृष्ण गोखलेंनी केली. कधी केली? 1905 मध्ये केली. हे वर्ष लक्षात राहू द्या. आपल्याला विचारले जाते. मग गांधीजींचे राजकीय गुरु कोण? गोपाळ कृष्ण गोखले हे राजकीय गुरु होते महात्मा गांधींचे. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? आपलं उत्तर आहे ऑप्शन 3, पुणे शहर. पुणे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. मग महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर ते नागपूर हे शहर ओळखले जाते.
महाराष्ट्राची पहिली महानगरपालिका कोणती? आपलं उत्तर आहे ऑप्शन 1 मुंबई. समोरचा प्रश्न बघूया. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? आपले उत्तर आहे ऑप्शन 1 लोकसभा अध्यक्ष. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभा अध्यक्ष भूषवतो. मग या संदर्भात कोणतं कलम आहे का? हो आहे. कोणतं कलम आहे? 118 या कलमामध्ये दिलं आहे. मग लोकसभा अध्यक्ष उपस्थित नसेल तर हे पद कोण भूषवते? लोकसभा उपाध्यक्ष हे पद भूषवते. जर लोकसभा उपाध्यक्ष सुद्धा गैरहजर असेल तर हे पद कोण भूषवते? राज्यसभामधील उपाध्यक्ष हे पद भूषवते. आणि हा सुद्धा व्यक्ती उपस्थित नसेल तर मग राष्ट्रपतीकडून नेमणूक केली जाते. राष्ट्रपतीकडून संयुक्त बैठकीच्या अध्यक्षपदी उपस्थित सदस्यांपैकी एखाद्या सदस्याची निवड केली जाते. या ठिकाणी एक प्रश्न उरतो की राज्यसभेचे सभापती संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान का स्वीकारू शकत नाही? कारण बघा, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, मात्र त्यांची निवड राज्यसभेच्या सदस्यांकडून न होता संसदेच्या दोन्ही गृहांच्या सदस्यांकडून होते. राज्यसभेचे सभापती राज्यसभेचे सदस्य कधीच नसतात, म्हणून ते संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान स्वीकारू शकत नाही. थोडक्यात काय तर ते राज्यसभेचे सदस्य नसतात, म्हणून संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान सुद्धा भूषवू शकत नाही. हे कारण सुद्धा लक्षात राहू दे, आपल्याला विचारले जाते. समोरचा प्रश्न बघूया. अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेलं आहे? आपले उत्तर आहे ऑप्शन 3 साबरमती नदी. अहमदाबाद हे शहर साबरमती नदीवर वसलेलं आहे. मग साबरमती नदीचा उगम कुठून झाला आहे? तर हा अरावली पर्वतामध्ये झाला आहे. आणि अरावली पर्वत कुठे आहे? भारताच्या उत्तर आणि पश्चिमेमध्ये स्थित आहे. अरावली पर्वतातून या प्रकारे साबरमती नदी खंबाच्या आखातामध्ये जाऊन अरबी समुद्रात मिळते. त्याआधी 2 शहर वसलेले आहे. कोणते महत्वाचे? एक अहमदाबाद आणि दुसरं गांधीनगर. हे दोनही शहर साबरमती नदीवर वसलेलं आहे. अतिशय महत्वाचं, लक्षातच ठेवा, हे 2 शहर साबरमती नदीवर वसलेलं आहे. आणि साबरमती नदीचा उगम अरावली पर्वतातून झाला आहे. अरावली पर्वतातून आणखी 2 नद्यांचा उगम झाला आहे. ते एक लक्षात ठेवा, एक बनास नदी आणि दुसरी नदी लुनी. ह्या 3 नद्यांचा उगम लक्षात राहू द्या. मग नर्मदा नदीचा उगम कुठे झाला आहे? अमरकंटक. आणि तापी नदीचा उगम कुठे झाला आहे? तर मध्य प्रदेशमधील बेतूल जिल्ह्यातील मुलताई या ठिकाणी. हे सुद्धा ठिकाण लक्षात राहू द्या. आणि दमनगंगा हे पश्चिम वाहिनी नदी आहे, हे एक लक्षात राहू द्या. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम कोणते? आपलं उत्तर आहे ऑप्शन 3 370. 370 हे कलम जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम आहे. मग 315 हे कलम कशा संदर्भात आहे? हे कलम केंद्र व राज्य लोकसेवा आयोगासंदर्भात आहे. हे कलम लक्षातच राहू द्या, अतिशय महत्वाचं आहे. आणि आपल्याला खूपदा एक्झाममध्ये विचारले जाते की 315 हे कलम कशा संदर्भात आहे? तर आपल्याला माहिती हवं, केंद्र व राज्य लोकसेवा आयोगासंदर्भात आहे. समोरचा प्रश्न बघूया. ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते? आपले उत्तर आहे ऑप्शन 2 डेसिबल. डेसिबल हे ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक आहे. मग फेरेनहाइट हे काय आहे? तर हे तापमान मोजण्याचे एकक आहे. हे सुद्धा लक्षात घ्या. फेरेनहाइट हे तापमान मोजण्याचे एकक आहे. नलदमयंती सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? आपले उत्तर आहे ऑप्शन 4 वर्धा नदीवर आहे. नलदमयंती सरोवर प्रकल्प वर्धा नदीवर आहे. मग वर्धा नदीचा उगम कुठे झाला आहे? मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्यातील मुलताई जवळ झाला आहे. मुलताई हे ठिकाण लक्षात राहू द्या. आणखी या प्रकारे वर्धा नदी वाहत जाते. वर्धा नदीचं पात्र कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हे दगडी कोळशासाठी प्रसिद्ध आहे. हे सुद्धा लक्षात घ्या. त्यानंतर पश्चिमेकडून एक नदी वाहत येऊन वर्धा नदीला मिळते. ही नदी कोणती? ही नदी पेनगंगा नदी. पेनगंगा. मग हे नदीपात्र कशासाठी प्रसिद्ध आहे? हे नदीपात्र चुनखडकसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर एक नदी पूर्वेकडून वाहत येऊन वर्धा नदीस मिळते. ही नदी कोणती? वेनगंगा. मग ही नदी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ही नदी लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे.
आणि या तीनही नद्यांच्या संगमाला काय नाव आहे? प्राणहिता. हे नाव सुद्धा लक्षात राहू द्या. बघा, एका प्रश्नावरून आपण कितीतरी माहिती गोळा केली. यावर आपले कितीतरी प्रश्नाचं उत्तर मिळतील आपल्याला. बघा, वर्धा नदीचं पात्र कशासाठी प्रसिद्ध आहे? दगडी कोळसा. वेनगंगा नदीचं पात्र लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे. तर पेनगंगा नदीचं पात्र चुनखडकसाठी प्रसिद्ध आहे. आता आपण कृष्णा नदीबद्दल माहिती बघूया. कृष्णा नदीचा उगम कुठे झाला आहे? तर हे सह्याद्री पर्वतातील महाबळेश्वर या ठिकाणी. आणि भीमा नदीचा उगम कुठे झाला आहे? तर हा सह्याद्री पर्वतामध्ये भीमाशंकर या ठिकाणी. या प्रकारे कृष्णा नदी वाहत जाते आणि भीमा नदी येऊन कृष्णेस मिळते. म्हणजेच भीमा नदी कृष्णा नदीची उपनदी आहे, हे सुद्धा लक्षात राहू द्या. मग नर्मदा नदीबद्दल बघूया. नर्मदा नदीचा उगम कुठे झाला आहे? हे आपण नकाशामध्ये बघूया. या ठिकाणी बघा, मुलताई हे ठिकाण दिलं आहे आणि इथून वर्धा नदीचा उगम झाला आहे. बघा, या प्रकारे या ठिकाणावरून पेनगंगा ही नदी वाहत येत आहे आणि इथून बघा वेनगंगा या ठिकाणी दिला आहे. वेनगंगा ही नदी येऊन या ठिकाणी मिळत आहे आणि याच्या संगमाला बघा प्राणहिता हे नाव दिलं आहे. आणि या ठिकाणी अमरकंटक आहे. अमरकंटक या ठिकाणावरून नर्मदा नदीचा उगम झाला आहे. या ठिकाणी बघा पश्चिमेला वाहत जात आहे आणि खंबाच्या आखातामध्ये जाऊन ते अरबी समुद्रात मिळत आहे. बघा, या ठिकाणी खंबाच्या आखातामध्ये आणखी काही नद्या वाहत जात आहे. बघा, साबरमती नदी आहे, मही नदी आहे, नर्मदा नदी, तापी नदी सुद्धा आहे. बघा, हे चारही नद्या लक्षात घ्या. समोरचा प्रश्न बघूया. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन 3, नर्मदा नदीवर आहे सरदार सरोवर प्रकल्प. मग उजनी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर हे भीमा नदीवर आहे. गोदावरीवर कोणता प्रकल्प आहे? जायकवाडी आहे, अतिशय महत्वाचा आहे. आणखी गंगापूर. हे दोनही प्रकल्प अतिशय महत्वाचे, लक्षात राहू द्या. डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली? आपलं उत्तर आहे ऑप्शन 2, वीरा शिंदे यांनी केली. कधी केली? 1906 मध्ये केली. डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी या संस्थेशी हे नाव मिळतं जुळतं आहे का? डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया. याच प्रकारच्या नावांमध्ये, मिळत्या जुळत्या नावांमध्ये आयोग आपल्याला फसवतो, कन्फ्यूज करतो आणि आपले मार्क जाते. त्यामुळे या प्रकारचं लक्षात राहू द्या. बघा, डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया याची स्थापना कोणी केली? शिंदेंनी केली. आणि डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? 1906 मध्ये. तर मग एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली? 1928 मध्ये झाली. म्हणजेच काय? तर बघा, डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया हे आधी स्थापन झाली आणि त्यानंतर डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. हे सुद्धा पॉइंट एक लक्षात राहू द्या. समोरचा प्रश्न बघूया. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? आपले उत्तर आहे ऑप्शन 1, लोकसभा अध्यक्ष. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभा अध्यक्ष भूषवतो. मग या संदर्भात कोणतं कलम आहे का? हो आहे. कोणतं कलम आहे? 118 या कलमामध्ये दिलं आहे. मग लोकसभा अध्यक्ष उपस्थित नसेल तर हे पद कोण भूषवते? लोकसभा उपाध्यक्ष हे पद भूषवते. जर लोकसभा उपाध्यक्ष सुद्धा गैरहजर असेल तर हे पद कोण भूषवते? राज्यसभामधील उपाध्यक्ष हे पद भूषवते. आणि हा सुद्धा व्यक्ती उपस्थित नसेल तर मग राष्ट्रपतीकडून नेमणूक केली जाते. राष्ट्रपतीकडून संयुक्त बैठकीच्या अध्यक्षपदी उपस्थित सदस्यांपैकी एखाद्या सदस्याची निवड केली जाते. या ठिकाणी एक प्रश्न उरतो की राज्यसभेचे सभापती संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान का स्वीकारू शकत नाही? कारण बघा, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, मात्र त्यांची निवड राज्यसभेच्या सदस्यांकडून न होता संसदेच्या दोन्ही गृहांच्या सदस्यांकडून होते. राज्यसभेचे सभापती राज्यसभेचे सदस्य कधीच नसतात, म्हणून ते संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान स्वीकारू शकत नाही. थोडक्यात काय? तर ते राज्यसभेचे सदस्य नसतात, म्हणून संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान सुद्धा भूषवू शकत नाही. हे कारण सुद्धा लक्षात राहू दे, आपल्याला विचारले जाते. समोरचा प्रश्न बघूया.
अजिंठा या जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आपले उत्तर आहे ऑप्शन 3 छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. मग पांडव लेणी कुठे आहे? तर या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. अलमटी सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? आपले उत्तर आहे ऑप्शन 3 कृष्णा नदीवर आहे. यावर आणखी एक प्रश्न बनू शकतो की कोणती नदी सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावत नाही? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 1 नर्मदा नदी. या तीनही नदी सह्याद्री पर्वताजवळ उगम पावते का? हो. भीमा सह्याद्री पर्वतातील भीमाशंकर या ठिकाणी, कृष्णा महाबळेश्वर या ठिकाणी सह्याद्री पर्वतामध्ये आहे आणि गोदावरी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी हे सुद्धा सह्याद्री पर्वताजवळ आहे आणि नर्मदा ही सातपुडा पर्वताजवळ अमरकंटक या ठिकाणी. समोरचा प्रश्न बघूया. जगातील सर्वात विषारी मासा कोणता? आपलं उत्तर आहे ऑप्शन 3 स्टोनफिश. स्टोनफिश हे जगातील सर्वात विषारी मासा आहे, हे लक्षातच ठेवा, अतिशय महत्वाचं आहे. महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला? आपले उत्तर आहे ऑप्शन 2 शेतकऱ्याचा आसूड. शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला. हे चारही पर्याय अतिशय महत्वाचे आहे आणि यावर आपल्याला खूपदा एक्झाम मध्ये प्रश्न विचारला गेले आहे आणि समोरही विचारले जाऊ शकते. बघूया आपण हे चारही पर्याय. वेदाकडे वळा हा नारा कोणी दिला? दयानंद सरस्वतीने दिला. मग सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? हा ग्रंथ दयानंद सरस्वतीनेच लिहिला. बघा, वेदाकडे वळा हा नारा आणि सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ दयानंद सरस्वतीने लिहिला. मग गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? लोकमान्य टिळक यांनी. हे लक्षात राहू द्या. वेदाकडे वळा हा नारा दयानंद सरस्वतीने दिला. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ सुद्धा दयानंद सरस्वतीने लिहिला आणि शेतकऱ्याचा आसूड महात्मा फुलेंनी लिहिला आणि गीता रहस्य लोकमान्य टिळकांनी लिहिला. समोरचा प्रश्न बघूया. वाघा सीमेचे नाव बदलून ते आता काय झाले आहे? आपले उत्तर आहे ऑप्शन 2 अटारी सीमा झाला आहे. बघा, वाघा सीमेचे नाव बदलून काय झालं आहे? अटारी सीमा झाला आहे. आणि हे कोणत्या देशामध्ये आहे? भारत आणि पाकिस्तान. भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? पंजाब. पंजाब मधील अमृतसर शहराजवळून 32 किलोमीटरवर आहे. एवढं विचारणार नाही, फक्त एवढं लक्षात राहू द्या, पंजाब मधील अमृतसर शहराजवळ आहे अटारी सीमा, एवढं लक्षात राहू द्या. ऍसिड रेन हे खालीलपैकी कशामुळे होते? आपले उत्तर आहे ऑप्शन 2 सल्फर डायऑक्साईडमुळे होते. हे लक्षातच राहू द्या. ऍसिड रेन हे सल्फर डायऑक्साईडमुळे होते. आणखी नायट्रोजन ऑक्साईडमुळे होते. बघा, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईडमुळे होते. या दोनमुळे ऍसिड रेन होऊ शकते. म्हणून हे या ऑप्शनमध्ये आपल्याला डायऑक्साईड दिला आहे, म्हणून हे ऑप्शन असणार का? नाही. पण हे दोन लक्षात राहू द्या, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड. 1976 साली भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कोणत्या दोन शब्दाची भर घालण्यात आली? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि यावर सुद्धा आपल्याला खूपदा प्रश्न विचारले आहे, म्हणून लक्षात घ्या. आपले उत्तर आहे ऑप्शन 2 समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. बघा, 1976 साली भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये समाजवादी व धर्मनिरपेक्ष या दोन शब्दाची भर घालण्यात आली. आपल्या यावर आणखी एक प्रश्न बनतो की या दोन शब्दाची भर कोणत्या घटना दुरुस्तीनुसार सरनाम्यात घालण्यात आली? तर बघा, 42व्या घटना दुरुस्तीनुसार. 42व्या घटना दुरुस्तीनुसार आणखी काय काय ऍड करण्यात आलं? तर 10 मूलभूत कर्तव्य. हे सुद्धा लक्षात राहू द्या. 42व्या घटना दुरुस्तीने सरनाम्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द ऍड करण्यात आले आणि भारतीय राज्यघटनेत 10 मूलभूत कर्तव्य सुद्धा ऍड करण्यात आले. हे दोन लक्षात राहू द्या. भारताला रिकामी जागा किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे. बघा, भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन 2 15,200. 15,200 भारताला भूसीमा लाभलेली आहे. रिकामी जागाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये केली. आपले उत्तर आहे ऑप्शन 1 सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये केली. हे चारही पर्याय आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. यावर आपल्याला खूपदा एक्झाम मध्ये प्रश्न विचारले गेले आणि समोरही विचारणारच आहे, म्हणून आपण बघूया यावर आणखी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकते. बघा,
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली या प्रकारचा प्रश्न असू शकते. तर आपलं उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. दुसरा प्रश्न कसा विचारला जाईल? सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? 1873 मध्ये. तिसरा प्रश्न असेल सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर आपलं उत्तर आहे पुणे. पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. आर्य समाजाबद्दल कशा प्रकारे प्रश्न विचारला जाईल की आर्य समाजाची स्थापना कोणी केली? दयानंद सरस्वतीने केली. कधी केली? 1875 मध्ये. आर्य समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? मुंबईमध्ये झाली. हे सुद्धा लक्षात राहू द्या. आर्य समाजाची स्थापना दयानंद सरस्वतीने केली 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी. परमहंस सभाबद्दल बघूया. परमहंस सभा कोणी स्थापन केली? तर दुर्गाराम मेहता, दादोबा पांडुरंग आणि त्यांच्या मित्रांनी स्थापन केली. कधी स्थापन केली? 1849 मध्ये. मुंबई या ठिकाणी स्थापन झाली ही संस्था. आणि रामकृष्ण मिशन हे कोणी स्थापन केलं? स्वामी विवेकानंद. कधी स्थापन झालं हे मिशन? 1897 मध्ये स्थापन झालं. बघा, सत्यशोधक समाज कधी स्थापन झालं? 1873 मध्ये. आणि आर्य समाज 1875 मध्ये. या चारही समाज किंवा मिशन 1800 मध्ये आहे, हे लक्षात घ्या. बघा 1800. आणखी याचा क्रम काय असेल बघा. पहिले कोणती संस्था स्थापन झाली? परमहंस सभा स्थापन झाली. त्यानंतर सत्यशोधक समाज 1873 मध्ये. त्यानंतर 1875 मध्ये आर्य समाज आणि 1897 मध्ये रामकृष्ण मिशन. हा क्रम सुद्धा लक्षात राहू द्या. आपले खूप सारे प्रश्न सुटतील. समोरचा प्रश्न बघूया. वनामध्ये मातीचे वाहून जाण्याचे प्रमाण खुल्या जागेच्या तुलनेत रिकामी जागा असते. आपले उत्तर आहे ऑप्शन 2 कमी असते. वनामध्ये मातीचे वाहून जाण्याचे प्रमाण खुल्या जागेच्या तुलनेत कमी असते. का? कारण झाडांची मुळे मातीला धरून असते, त्यामुळे मातीचे वाहून जाण्याचे प्रमाण कमी असते वनांमध्ये. हा प्रश्न तुम्हाला सोपी वाटेल, पण भूगोलमध्ये याच प्रकारचे सोपी प्रश्न विचारले जाते, म्हणून या प्रकारचे प्रश्न तुम्ही लक्षात घेत चला. समोर बघूया. जवाहर रोजगार योजना कोणत्या वर्षात सुरू झाली? आपलं उत्तर आहे ऑप्शन 2 1989 मध्ये सुरुवात झाली. जवाहर रोजगार योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरुवात झाली? तर बघा, 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरुवात झाली. हे कोणत्या गव्हर्नमेंटने सुरुवात केली? राजीव गांधी गव्हर्नमेंटने. हे सुद्धा विचारलं जाते, लक्षात राहू द्या. आणि जवाहर रोजगार योजना हे 2 योजनेला मिळून बनली आहे. कोणत्या 2 योजना? तर बघा, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम आणि ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम या 2 योजनाचे एकत्रीकरण होते. आणि याची तारीख बघा 1 एप्रिल 1989 मध्ये सुरू झाली आहे. समोर बघूया. भारतीय राज्यघटनेत सुरुवातीस किती कलमे होते? आपलं उत्तर आहे ऑप्शन 3 395. आणि आता किती आहे? 448 कलमे आहे. पांडवलेणी रिकामी जागाच्या जवळ आहे. आपलं उत्तर आहे ऑप्शन 1 नाशिक. पांडवलेणी नाशिकच्या जवळ आहे. अतिशय महत्वाचं आहे पांडवलेणी, म्हणून लक्षात राहू द्या. नाशिक बद्दल बघावं तर नाशिक हे शहर कोणत्या नदीजवळ वसलेलं आहे? गोदावरी नदीवर वसलेलं आहे. हे लक्षातच राहू द्या, महत्वाचं आहे. वेरूळची लेणी कोणत्या शहराजवळ आहे? छत्रपती संभाजीनगर जवळ आहे. हे सुद्धा लक्षात राहू द्या, विचारले जाते. समोरचा प्रश्न बघूया. महात्मा गांधी राजकीय गुरु कोणाला मानित असे? आपलं उत्तर आहे ऑप्शन 2 गोपाळकृष्ण गोखलेंना. महात्मा गांधी गोपाळकृष्ण गोखलेंना राजकीय गुरु मानत असे. मग भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? गोपाळकृष्ण गोखलेंनी केली. कधी केली? 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली. आणखी काही प्रश्न बघूया. भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते? दादाभाई नौरोजींना पितामह म्हणून ओळखले जाते. हे महत्वाचं आहे, लक्षात राहू द्या. आणखी एक प्रश्न. पहिले भारतीय आशियाई ब्रिटिश संसद सदस्य कोण? आपले उत्तर आहे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी हे पहिले भारतीय आशियाई ब्रिटिश संसद सदस्य होते. हे लक्षात राहू द्या. सर्वात तेजस्वी ग्रह कोणता?
या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या. खालील कोणती जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन 2, जायकवाडी. जायकवाडी जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. हे लक्षातच ठेवा, खूप महत्वाचं आहे, आपल्याला खूपदा विचारलं आहे. जायकवाडी बद्दल आणखी काही माहिती बघूया. जायकवाडी जलसिंचन योजना कोणत्या नदीवर आहे? गोदावरी नदीवर आहे. हे सुद्धा लक्षात घ्या. आपल्याला जलसिंचन योजना आणि नदी या प्रकारे जोड्या लावामध्ये विचारले जाते. जायकवाडी या जलसिंचन योजनेला आणखी कोणत्या नावाने ओळखल्या जाते का? हो, कोणत्या? नाथसागर. नाथसागर या नावाने जायकवाडी जलसिंचन योजनेला ओळखल्या जाते. आपण हिराकुंड धरणाबद्दल बघूया. हिराकुंड धरण कुठे आहे? ओडिसामध्ये. ओडिसा राज्यातील संबलपूर जिल्ह्यामध्ये आहे. हे सुद्धा लक्षात घ्या. आणि हिराकुंड धरण हे कोणत्या नदीवर आहे? हे महानदीवर आहे. आपण कोयना धरणाबद्दल बोलूया. कोयना धरण कोणत्या नदीवर आहे? हे कोयना नदीवरच आहे. आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? हे सातारा जिल्ह्यामध्ये येते. भाकरा नांगल हे धरण कुठे येते? भाकरा नांगल हे हिमाचल आणि पंजाब यांच्या सीमेवर येते. हे लक्षात घ्या. आणि हे कोणत्या नदीवर आहे? तर हे सतलज नदीवर आहे. आता तुम्ही मला सांगा, सतलज नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण समोरचा प्रश्न बघूया. आपला दुसरा प्रश्न बघूया. रिकामी जागा या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. आपलं उत्तर आहे ऑप्शन 3, कराड. कराड या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. कोयना नदी आणि कृष्णा नदीबद्दल महत्वाची माहिती बघूया. कोयना नदी आणि कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? बघा, या प्रकारे आपला सह्याद्री आहे आणि या ठिकाणी महाबळेश्वर आहे. महाबळेश्वर या ठिकाणावरून कृष्णा नदीचा उगम होतो आणि या प्रकारे पश्चिमेकडून पूर्वेकडे कृष्णा नदीचा प्रवाह आहे. आणि कोयना नदीचा उगम सुद्धा महाबळेश्वर या ठिकाणावरूनच होतो. आणखी एक गोष्ट, महाबळेश्वर या ठिकाणावरूनच आणखी एका नदीचा उगम होतो. ती कोणती नदी? सावित्री नदी, जी पश्चिमेकडे वाहत जाते. या प्रकारे 3 नदीचा उगम लक्षात ठेवा. महाबळेश्वर या ठिकाणावरून कोणत्या 3 नदीचा उगम होतो? सावित्री, कृष्णा आणि कोयना नदी. कोयना नदीबद्दल आणखी आपण काय बघू शकतो? कोयना नदीवरच कोयना जलसिंचन प्रकल्प आहे आणि तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सातारा जिल्ह्यामध्ये आहे. आताच बघितलं आपण. आणखी एक गोष्ट, जेव्हा कोयना नदी हे कृष्णा नदीला या ठिकाणी येऊन मिळते, या ठिकाणाला नाव काय आहे? कराड. पण या ठिकाणी जेव्हा संगम होतो कोयना आणि कृष्णाचा, तर त्या संगमाला काही नाव आहे. ते नाव काय आहे? प्रीती संगम. हे सुद्धा लक्षात राहू द्या. आपल्याला वन लाइनर मध्ये विचारल्या जाऊ शकते. बघा, आपला सातारा झाला. सातारामध्ये काय आहे? कोयना धरण आहे. कराडमध्ये प्रीती संगम आणि महाबळेश्वर या ठिकाणावरून 3 नद्यांचा उगम होतो, सावित्री, कृष्णा आणि कोयना. आता कोल्हापूर बद्दल एखादी महत्वाची माहिती तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आपला तिसरा प्रश्न, या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे. या प्रश्नाचं उत्तर अगदी सर्वांनाच माहिती आहे, लोणार. मग आपण हा प्रश्न का घेतला आहे? कारण लोणार सरोवराच्या व्यतिरिक्त दुसरे सुद्धा सरोवर आहे, जसे चिल्का सरोवर, सांबार सरोवर, पुलिकत सरोवर. याबद्दल आपण माहिती बघूया. चिल्का सरोवर हे कुठे आहे? हे ओडिसा राज्यामध्ये आहे. सांबार सरोवर कुठे आहे? राजस्थानमध्ये आहे. आणखी पुलिकत सरोवर कुठे आहे? हे आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू यांच्या सीमेवर आहे. हे लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. आपण हे नकाशामध्ये बघूया. चिल्का सरोवर बघा या ठिकाणी आहे. कोणत्या राज्यामध्ये? ओडिसा राज्यामध्ये आहे. या ठिकाणी पुलिकत सरोवर आहे. आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू यांच्या बॉर्डरवर आहे. आणि या ठिकाणी बघा कोल्लेरू सरोवर हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. आणखी या ठिकाणी बघा वेमनाड सरोवर कुठे आहे? केरळमध्ये आहे. आणि हे महत्वाचं सरोवर लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. आणि हे सांबर सरोवर हे कुठे आहे? राजस्थान या ठिकाणी आहे. हे लक्षातच राहू द्या, सांबर सरोवर राजस्थानमध्ये आहे आणि चिल्का सरोवर ओडिसामध्ये आहे. कोलेरू सरोवर आंध्र प्रदेशमध्ये आहे. वेमनाड सरोवर केरळमध्ये आहे. हे आपल्याला विचारले जातात. हा आपला प्रश्न. आपण चिल्का सरोवर बघितलं, ओडिसामध्ये आहे.
सांबार सरोवर बघितलं, राजस्थानमध्ये आहे. पुलिकस सरोवर बघितलं, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू यांच्या सीमेवर आहे. लोणार सरोवर बघितलं, महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. या प्रश्नामध्ये आणखी काही माहिती बघायची राहिली का? बघा, लोणार या सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झालेली आहे. उल्कापात हा एक शब्द बघायचा आहे. बघूया आपण. उल्कापात समजून घेण्यासाठी आपल्याला आणखी काही महत्वाची माहिती समजून घ्यावी लागेल. ही माहिती आपण 6वीच्या जुन्या भूगोलच्या पुस्तकातील सूर्यमाला या पहिल्या पाठामधून बघणार आहोत. आपल्याला आधी खगोल म्हणजे काय समजून घ्यायचं आहे. आकाशात दिसणाऱ्या असंख्य चांदण्या आपल्यापासून खूप दूर अंतरावर आहे. चंद्र, सूर्य हे त्या मानाने पृथ्वीच्या जवळ आहे, म्हणून त्याचे गोल आकार आपण बघू शकतो. बघा, सूर्य व चंद्र यांचे गोल आकार आपण का बघू शकतो? कारण ते पृथ्वीच्या जवळ आहे म्हणून. इतर तारे, ग्रह देखील आकाराने सर्वसाधारण गोल असतात. बघा, इतर तारे, ग्रह आकाराने सर्वसाधारण गोल असतात. पूर्णतः गोल असतात का? नाही, सर्वसाधारण गोल असतात. ख म्हणजे आकाश, म्हणून आकाशातील गोलांना खगोल असे म्हणतात. बघा, हे महत्वाचं आहे. ख म्हणजे काय? आकाश, म्हणून आकाशातील गोलांना खगोल असे म्हणतात. आपल्याला सूर्यमाला बघायचा आहे. पृथ्वीसह एकूण 8 ग्रह म्हणजेच काय? पृथ्वीला पकडून 8 ग्रह आहे. उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, धूमकेतू, उल्का व सूर्य या सर्वांनी मिळून आपली सूर्यमाला तयार झालेली आहे. यामध्ये 2 शब्द लक्षात ठेवा, एक लघुग्रह आणि एक उल्का. आपली सूर्यमाला बघा या प्रकारे आहे. या ठिकाणी आपला सूर्य, सूर्याच्या अगदी जवळ बुध आहे, त्यानंतर शुक्र आहे, त्यानंतर पृथ्वी आहे, त्यानंतर मंगळ आहे, मंगळ नंतर गुरु आहे. मंगळ आणि गुरुच्या मध्यामध्ये या ठिकाणी बघा हिरव्या कलरचा एक पट्टा दिला आहे. हा पट्टा कशाचा आहे? लघुग्रहांचा पट्टा आहे. हे आपल्याला समोर बघायचं आहे. गुरु नंतर शनी आहे, शनी नंतर युरेनस, या ठिकाणी नेपच्यून आणि हे बटुग्रह. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? मंगळ आणि गुरुच्या मध्यामध्ये हा लघुग्रहाचा पट्टा लक्षात ठेवा फक्त. आपल्याला लघुग्रह बघायचा आहे. बघा, सूर्यमालेमध्ये मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलांचा एक पट्टा निर्माण झाला आहे. हे आताच बघितलं आपण आकृतीमध्ये. या पट्ट्यातील खगोलांना लघुग्रह म्हणतात. बघा, या पट्ट्यातील खगोलांना काय म्हणतात? लघुग्रह म्हणतात. बघा, या प्रकारे एखादी लघुग्रहाचा पट्टा आहे आणि या पट्ट्यामध्ये असे छोटे छोटे खगोल आहे. या खगोलांना काय म्हणतात? लघुग्रह म्हणतात. आता लघुग्रहाचा पट्टा नेहमीसाठी लक्षात राहील तुम्हाला. या प्रकारचे अतिशय महत्वाचं उल्का म्हणजे काय बघायचं आहे आपल्याला. आपल्याला कधी कधी आकाशातून एखादी तारा तुटून पडताना दिसतो, या घटनेला उल्कापात म्हणतात. बघा, उल्कापात कशाला म्हणतात? आकाशातून एखादी तारा तुटून पडताना दिसतो, या घटनेला उल्कापात म्हणतात. आपला प्रश्न काय होता? उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर. मग कळलं तुम्हाला उल्कापात काय आहे? एखादी तारा तुटून पडताना दिसतो, या घटनेला काय म्हणतात? उल्कापात म्हणतात. अनेक वेळा या उल्का म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात. बघा, उल्का काय आहे? उल्का म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात. आपण माहिती बघितली ती या ठिकाणी का आली बघा. उल्का म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात. ते पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्यांच्याशी होणाऱ्या घर्षणाने जळतात, त्यांना उल्का असे म्हणतात. उल्का म्हणजे काय? तर शिलाखंड जे लघुग्रहाच्या पट्ट्यातून येतात, ते पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी घर्षणाने जळतात, त्यांना उल्का असे म्हणतात. थोडक्यात उल्का म्हणजे काय? तर शिलाखंड जळतात त्याला उल्का म्हणतात. काही वेळेस उल्का पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात, त्यांना अश्नी असे म्हणतात. अश्नी म्हणजे काय? उल्का पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात, त्यांना अश्नी असे म्हणतात. महाराष्ट्रातील लोणार सरोवर अशाच अश्नी आघाताने तयार झाले आहे. मिळालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. लोणार सरोवर कशामुळे तयार झालं आहे? अश्नी आघाताने. आणि अश्नी म्हणजे काय? तर उल्का पूर्ण न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात, त्यांना अश्नी म्हणतात. या ठिकाणी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? उल्कापात म्हणजे काय हे एक लक्षात राहू द्या. आकाशातून एखादी तारा तुटून पडताना दिसतो, या घटनेला उल्कापात म्हणतात. आणखी उल्का म्हणजे काय हे लक्षात राहू द्या. उल्का म्हणजे काय? तर लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड जे पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी होणाऱ्या घर्षणाने जळतात, त्यांना उल्का म्हणतात. हे लक्षातच राहू द्या. आणखी काय लक्षात ठेवायचं आहे? अश्नी म्हणजे काय? तर उल्का पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात, त्यांना अश्नी म्हणतात. हे एक लक्षात घ्या. आणि लोणार सरोवर कशामुळे तयार झाला आहे? अश्नी आघाताने तयार झाला आहे.
या ठिकाणी आपला हा प्रश्न पूर्ण झाला. या खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? आपले उत्तर आहे ऑप्शन 3 कोयना. कोयना ही नदी पश्चिम वाहिनी नदी नाही. या प्रश्नावरून आणखी आपल्याला एक माहिती समजते. वैतरणा, तानसा, शास्त्री या नद्या कशा आहे? पश्चिम वाहिनी नद्या आहे. हे लक्षात राहू द्या. आपल्याला या प्रकारचा प्रश्न नेहमी विचारला जाते. आपण मागच्या लेक्चरमध्ये कोयना नदीबद्दल काही माहिती बघितली होती. बघूया आपण या पण लेक्चरमध्ये, म्हणजेच तुम्हाला हे नेहमीसाठी लक्षात राहून जाईल. कोयना नदीचा उगम कुठे झाला आहे? या प्रकारे आपला सह्याद्री आहे. या ठिकाणी महाबळेश्वर आहे. महाबळेश्वर या ठिकाणावरून कोयना नदीचा उगम झाला आहे. आणि महाबळेश्वर याच ठिकाणावरून आणखी एका नदीचा उगम झाला आहे. कोणत्या? कृष्णा नदीचा उगम झाला आहे. हे लक्षातच राहू द्या. आणि समोर जाऊन कोयना नदी कृष्णा नदीला मिळते. या प्रकारे या ठिकाणाला काही नाव आहे. काय? कराड. आणि या ठिकाणी कृष्णा आणि कोयना नदीचा संगम होतो. या संगमाला सुद्धा काही नाव आहे. काय नाव आहे? या संगमाला प्रीती संगम म्हणते. हे सुद्धा विचारलं गेलं आहे. लक्षात राहू द्या. महाबळेश्वर या ठिकाणावरून आणखी एका नदीचा उगम होतो. ती नदी कोणती? सावित्री, जी पश्चिमेला वाहत जाते. हे लक्षात घ्या. आणि कोयना धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सातारा जिल्ह्यामध्ये आहे. हे सुद्धा आपल्याला विचारलं गेलं आहे, म्हणून लक्षात राहू द्या. समोरचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? आपले उत्तर आहे ऑप्शन 2 गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी गोदावरी आहे. आपण गोदावरी नदीबद्दल आणखी काही माहिती बघूया. गोदावरी नदीचा उगम कुठे झाला आहे? बघा, हा सह्याद्री आहे. सह्याद्री जवळ या ठिकाणी त्र्यंबकेश्वर आहे. त्र्यंबकेश्वर या ठिकाणावरून गोदावरी नदीचा उगम होतो आणि या प्रकारे गोदावरी नदी वाहत जाते. गोदावरी नदीवर या ठिकाणी गंगापूर धरण आहे. हे लक्षातच राहू द्या, विचारले जाते. त्यानंतर या ठिकाणी नाशिक हे शहर वसलेलं आहे. त्यानंतर समोर जायकवाडी धरण वसलेलं आहे. त्यानंतर नांदेड हे शहर, हे महत्वाचं आहे आणि खूपदा विचारलं आहे आपल्याला. त्यानंतर या ठिकाणी विष्णुपुरी धरण, हे सुद्धा लक्षात राहू द्या. वर्धा नदीबद्दल बघूया. वर्धा नदीचा उगम कुठे झाला आहे? मध्य प्रदेशातील बैतूल या जिल्ह्यामध्ये. बैतूल या जिल्ह्यातील मुलताई या ठिकाणी झाला आहे बघा. आणि या ठिकाणावरून या प्रकारे वर्धा नदी वाहत येते. त्यानंतर या ठिकाणावरून पेनगंगा ही नदी वर्धा नदीला मिळाली. समोर जाऊन या ठिकाणावरून वेनगंगा ही नदी वर्धा नदीला मिळाली. आणि या संगमाला काय नाव आलं? प्राणहिता. आणि हा संगम, ही प्राणहिता नदी गोदावरी नदीला येऊन मिळाली. या प्रकारे समोर या नदीला गोदावरी नदी याच नावानं ओळखलं गेलं. आपण आता भीमा नदी आणि कृष्णा नदीबद्दल बघूया. कृष्णा नदीचा उगम कुठे झाला आहे? सह्याद्री पर्वत या ठिकाणी महाबळेश्वर आहे. महाबळेश्वर या ठिकाणावरून कृष्णा नदीचा उगम होऊन कृष्णा नदी या प्रकारे पूर्वेला वाहत जाते. भीमा नदीचा उगम कुठे झाला आहे? भीमाशंकर या ठिकाणी सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला. भीमा नदी सुद्धा पूर्वेला वाहत जाते आणि कृष्णेला येऊन मिळते. आपण हे नकाशामध्ये बघूया. या ठिकाणी महाबळेश्वर हे ठिकाण दिलं आहे. महाबळेश्वर या ठिकाणावरून कृष्णा नदीचा उगम होतो आणि या प्रकारे कृष्णा नदी वाहत जाऊन बंगालच्या उपसागरामध्ये कृष्णा नदीचा अस्त होतो. महाबळेश्वरच्या वरती बघा, या ठिकाणी भीमाशंकर दिला आहे. भीमाशंकर या ठिकाणावरून भीमा नदीचा उगम होतो आणि या प्रकारे वाहत जाऊन या ठिकाणी कृष्णा नदीस मिळते. कृष्णा नदीच्या वरती बघा, या ठिकाणी त्र्यंबकेश्वर हे ठिकाण दिलं आहे आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणावरून गोदावरी नदीचा उगम होतो. गोदावरी नदी या प्रकारे वाहत जाऊन बंगालच्या उपसागरामध्ये गोदावरी नदीचा अस्त होतो. आणि बघा, वरती मुलताई हे ठिकाण दिलं आहे. मुलताई हे ठिकाण कुठे आहे? मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. या ठिकाणावरून दोन नद्याचा उगम होतो. कोणता?
एक तापी नदी जी पश्चिम वाहिनी नदी आहे आणि एक वर्धा नदीचा उगम होतो. वर्धा नदी या प्रकारे वाहत गेल्यानंतर या ठिकाणावरून पेनगंगा हे नदी मिळते वर्धा नदीला, आणि समोर जाऊन या ठिकाणावरून बघा वेनगंगा हे नदी मिळते. वर्धा नदीच्या प्रवाहाला समोर चालून प्राणहिता नाव पडते, या ठिकाणी दिलं आहे बघा. आणि ही प्राणहिता नदी गोदावरी या ठिकाणी येऊन मिळते. या नदीला गोदावरी नदी याच नावाने ओळखल्या जाते आणि या ठिकाणी आंध्र प्रदेश या ठिकाणी गोदावरीचा अस्त होतो. या ठिकाणी आपला हा प्रश्न संपतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? आपले उत्तर आहे मध्य प्रदेश. आहे का? नाही. का? कारण मध्य प्रदेश मधून जेव्हा छत्तीसगड वेगळा झाला तेव्हा मध्य प्रदेशचा नंबर गेला आणि आता राजस्थान आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य. हे चारही राज्य काही वैशिष्ट्यामुळे भारतातील सर्वात मोठं राज्य आहे. कोणते वैशिष्ट्य? तर बघा, लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य कोणतं? उत्तर प्रदेश. हे लक्षात राहू द्या. लोकसंख्येच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठं राज्य कोणतं? उत्तर प्रदेश. शहरीकरणासाठी भारतातील सर्वात मोठं राज्य कोणतं? तमिळनाडू. आणि जंगलाबाबत भारतातील सर्वात मोठं राज्य कोणतं? मध्य प्रदेश. जमलं का? चारही ऑप्शन. जंगलासाठी भारतातील सर्वात मोठं राज्य मध्य प्रदेश, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य राजस्थान, आणि शहरीकरणासाठी सर्वात मोठं राज्य तमिळनाडू, आणि लोकसंख्येबाबत उत्तर प्रदेश. समोरचा प्रश्न बघूया. कलम 280 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? आपले उत्तर आहे ऑप्शन 4, वित्त आयोगासाठी 280 हे कलम आहे. भारताचा महान्यायवादी यासाठी कोणतं कलम आहे? 76. राष्ट्रपतीसाठी काय आहे? 52. आणि पंतप्रधानासाठी 74 हे कलम आहे. खालीलपैकी विसंगत घटक ओळखायचा आहे आपल्याला. आपले पर्याय आहे गंगापूर गोदावरी, कोयना कृष्णा, गोसीखुर्द वैनगंगा, उजनी भीमा. आपलं उत्तर आहे ऑप्शन 2, कोयना कृष्णा हे विसंगत घटक आहे. का? कारण बघा, गंगापूर धरण गोदावरी नदीवर आहे, गोसीखुर्द धरण वैनगंगा नदीवर आहे, उजनी धरण भीमा नदीवर आहे, पण कोयना धरण कृष्णा नदीवर आहे का? नाही. मग हे कोयना नदीवरच आहे, हे लक्षात राहू द्या. कोयना आणि कृष्णा नदीबद्दल आपण बघूया. कोयना आणि कृष्णा नदीचा उगम कुठे झाला आहे? या प्रकारे सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्री पर्वत या ठिकाणी महाबळेश्वर आहे. महाबळेश्वर या ठिकाणावरून कृष्णा नदीचा उगम होतो आणि या प्रकारे पूर्वेला वाहत जाते. महाबळेश्वर याच ठिकाणावरून कोयना नदीचा सुद्धा उगम होते आणि या प्रकारे वाहत जाऊन कृष्णा नदीला मिळते. कोयना ही नदी कृष्णेची उपनदी आहे, हे लक्षात घ्या. कोयना नदी कृष्णा नदी ज्या ठिकाणी येऊन मिळते त्या ठिकाणाला काही नाव आहे. काय आहे? कराड. कराड या ठिकाणी कोयना आणि कृष्णा नदी एकत्र येते. कोयना आणि कृष्णा नदीच्या संगमाला सुद्धा काही नाव आहे. काय आहे? प्रीती संगम. हे सुद्धा विचारलं आहे, पण लक्षात राहू द्या. प्रीती संगम कोणत्या दोन नदींच्या संगमाला म्हणतात? तर कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमाला. महाबळेश्वर या ठिकाणावरून आणखी एका नदीचा उगम होतो. ती नदी कोणती? सावित्री. आणि ही पश्चिमेला वाहत जाते. आणखी एक प्रश्न, कोयना नदीवर एक धरण आहे, कोयना धरण. आणखी एक धरण आहे शिवसागर. हे लक्षातच राहू द्या. शिवसागर हे धरण कुठे आहे? कोयना नदीवर आहे. तुमच्यासाठी आणखी एक प्रश्न, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम झाला आहे? गोदावरी नदीचा. महाबळेश्वर या ठिकाणी कोणत्या नद्यांचा उगम झाला आहे? कोयना आणि कृष्णा नदीचा. भीमाशंकर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम झाला आहे? भीमा नदीचा उगम झाला आहे. लोह खनिजासाठी कोणती नदी प्रसिद्ध आहे? वेनगंगा नदी लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे. हे सुद्धा लक्षात राहू द्या, विचारलं आहे खूपदा. जमलं का आपले चारही ऑप्शन? एका प्रश्नामधून आपण कितीतरी माहिती गोळा केली आहे, समजून घेतली आहे. रिश्टर स्केल हे काय मोजण्याचे मापक आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन 3, भूकंप लहरी. रिश्टर स्केल हे भूकंप लहरी मोजण्याचे मापक आहे. हे लक्षातच राहू द्या, आपल्याला खूपदा विचारले जाते. हे सायन्स मध्ये विचारले जाते, भूगोल मध्ये सुद्धा विचारले जाते, म्हणून लक्षात राहू द्या. आपण भूकंप लहरीबद्दल आणखी काही माहिती बघूया.
भूकंप लहरी समजून घेण्यासाठी आधी आपल्याला भूकंप म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल आणि भूकंप समजून घेण्यासाठी आधी आपल्याला पृथ्वीचे अंतरंग समजून घ्यावं लागेल. ही माहिती आपण जुन्या 8वीच्या भूगोलच्या पुस्तकामधील 4थ्या पाठामधून बघत आहोत. याचे लेक्चर्स आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. या पाठामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे. बघूया आपण पृथ्वीचे अंतरंग. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते केंद्रापर्यंत असलेल्या पदार्थाच्या गुणधर्मात फरक आढळतो. त्यानुसार पृथ्वीच्या अंतरंगाचे भूकवच, प्रावरण व गाभा असे 3 भाग मानले जातात. बघा, पृथ्वीच्या अंतरंगाचे किती भाग मानले जातात? 3 भाग मानले जातात. कोणते? भूकवच, प्रावरण आणि गाभा असे 3 भाग मानले जातात. आणि हे भाग कशावरून मानले जातात? तर बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते केंद्रापर्यंत असलेल्या पदार्थाच्या गुणधर्मात फरक आढळतो. या फरकानुसार हे 3 भाग पडतात. हे लक्षात राहू द्या. समोर बघूया. हे 3 भाग आहे बघा. भूकवच सर्वात वरती, त्याखाली प्रावरण आणि त्याखाली गाभा. गाभ्याचे 2 भाग पडतात, एक बाह्य गाभा आणि एक अंतर्गाभा. पृथ्वीच्या अंतरंगाबद्दल माहिती बघूया. पृथ्वीच्या अंतरंगाचे 3 भाग मानले जातात, भूकवच, प्रावरण आणि गाभा. भूकवचाचे 2 भाग पडतात. कोणते 2 भाग? सियाल व सायमा. आपण सियाल बद्दल माहिती बघूया. भूकवचाच्या वरच्या भागाला सियाल असे म्हणतात. या थरातील खडकामध्ये प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियमचे प्रमाण अधिक आढळते. बघा, यावर आपल्याला प्रश्न विचारला जाते की सियाल या थरामध्ये कोणते मूलद्रव्य प्रामुख्याने अधिक आढळते? तर आपले उत्तर असेल सिलिका व ॲल्युमिनियम. ही मूलद्रव्ये वजनाने हलकी असल्याने भूकवचाच्या वरच्या भागात आढळतात. म्हणजेच काय? भूकवचाच्या वरच्या भागात मूलद्रव्य कशी आहे? हलकी आहे. आता सायमा बद्दल माहिती बघूया. सियालच्या खालील थरास सायमा असे म्हणतात. बहुतांश सागरतळ या थराने बनलेले आहे. या थरातील खडक सिलिका व मॅग्नेशियमच्या संयुगाने बनलेले आहेत. हा थर वजनाने सियालपेक्षा जड आहे. म्हणजेच बघा, भूकवचाचा वरचा भाग कसा आहे? वजनाने हलका आणि त्याच्या खालचा भाग वजनाने थोडा जड आहे. फरक आढळला पदार्थांमध्ये. समोर बघूया प्रावरणाबद्दल माहिती. प्रावरणाबद्दल माहिती बघूया. प्रावरण लोह मॅग्नेशियम यांच्या संयुगाने तयार झालेला आहे. हे सुद्धा लक्षात राहू द्या. प्रावरणामध्ये 100 ते 200 किलोमीटरच्या भागात उष्णतेमुळे खडक वितळतात. हे अतिशय महत्वाचं आहे. यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकते की खडक कोणत्या थरामध्ये वितळतात? ते तुम्हाला माहिती हवं. प्रावरणामध्ये 100 ते 200 किलोमीटरच्या भागात उष्णतेमुळे खडक वितळतात. बघा, कशामुळे वितळतात? उष्णतेमुळे वितळतात. येथे निर्माण होणाऱ्या शिलारसामुळे या भागात शिलारस कोटी तयार होतात. बघा, शिलारस कोटी कुठे तयार होते? प्रावरणामध्ये. ज्वालामुखी क्रियेतून भूपृष्ठावर येणारा लावारस येथे निर्माण होतो. हे यावर सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकते की लावारस कुठे निर्माण होतो? प्रावरणामध्ये निर्माण होतो. गाभ्याबद्दल माहिती बघूया. या थराचे बाह्य भाग व अंतर्भाग असे 2 भाग पडतात. बाह्य भाग द्रवरूप तर अंतर्भाग घनरूप आहे. बघा, पदार्थामध्ये फरक आढळला का? गाभ्यामध्ये सुद्धा 2 भाग असते आणि बाह्य भाग द्रवरूप आहे आणि अंतर्भाग घनरूप आहे. बघा, हा भूकवच आहे. या ठिकाणी मूलद्रव्य कशी आहे? आधी वजनाने हलकी मूलद्रव्य आहे, त्यानंतर जड मूलद्रव्य आहे. आणि हा प्रावरण यामध्ये कसा आहे? लावारस तयार होते, म्हणजे द्रव असेल. आणि बाह्य गाभ्यामध्ये सुद्धा द्रव आहे आणि अंतर्गाभ्यामध्ये घनरूप. हे बघितलं आहे आपण. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केंद्रापर्यंत होत जाणारे बदल. बघा, या ठिकाणी काय म्हणताय? पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केंद्रापर्यंत होत जाणारे बदल. हे बदल का होतात? कारण बघा, हे द्रव आणि घन पदार्थ आहे. या प्रकारे पदार्थामध्ये फरक आहे, त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केंद्रापर्यंत बदल होत जातात. हे महत्वाचं लक्षातच राहू द्या. समोर बघूया. पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून केंद्राकडे जाताना अंतर्गत भागात काही बदल होतात. ते पुढील प्रमाणे आहे. पृथ्वी थंड होण्याची प्रक्रिया पृष्ठभागापासून सुरू झाली. अंतर्गत भागात तापमान जास्त असते, त्यामुळे गाभ्याकडे जाताना तापमानात वाढ होते. बघा, यावर प्रश्न विचारला आहे आपल्याला. गाभ्याकडे जाताना तापमानात वाढ होते की घट होते? या प्रकारचा प्रश्न आपल्याला राज्यसेवेमध्ये विचारला आहे, म्हणून लक्षातच राहू द्या. बघा, या ठिकाणी थंड वातावरण असते, तर गाभ्याकडे जाताना तापमान कसं वाढत जाते. ही वाढ साधारणतः दर 32 मीटरला 1 सेल्सिअस अशी असते. यावर सुद्धा प्रश्न विचारला आहे की गाभ्याकडे जाताना दर 32 मीटरला किती सेल्सिअस तापमान वाढ होते? 1 सेल्सिअस तापमान वाढ होते. म्हणजेच पृष्ठभाग जरी थंड असला तरीही पृथ्वीचा गाभा अत्यंत तप्त स्वरूपाचा आहे. पृथ्वीच्या केंद्राजवळ तापमान सुमारे 5000 अंश सेल्सिअस आढळते.
पृथ्वीच्या अंतरंगातील थरामध्ये तापमान, घनता, पदार्थाचे द्रव व घनरूप यामध्ये फरक असतो. त्यामुळे तेथे अनेक प्रकारच्या हालचाली होत असतात. बघा, हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. पृथ्वीच्या अंतरंगात म्हणजेच पृथ्वीच्या आतमध्ये हालचाली का होत असतात? पृथ्वीच्या अंतरंगातील थरामध्ये तापमान, घनता, पदार्थाचे द्रव व घनरूप यामध्ये फरक असतो. त्यामुळे तेथे अनेक प्रकारच्या हालचाली होत असतात. हे लक्षातच राहू द्या. हालचाली म्हणजेच काय? भूकंप, ज्वालामुखी. म्हणून हे लक्षात घ्या. हालचाली का होत असतात? भूकंपाबद्दल माहिती बघूया. भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालीमुळे भूकवचावर प्रचंड ताण निर्माण होत असतो. बघा, भूपृष्ठाखाली हालचाली कशामुळे होतात? तापमानमुळे, घनतामुळे, द्रव व घन पदार्थातील फरकांमुळे होतो. हे आत्ताच बघितलं आपण. भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालीमुळे भूकवचावर प्रचंड ताण निर्माण होत असतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तेथील ऊर्जेचे उत्सर्जन होते. या ऊर्जा लहरींमुळे भूपृष्ठ हादरते. यालाच आपण भूकंप असे म्हणतो. या ठिकाणी भूपृष्ठाखाली काही हालचाली होत आहे. हालचाली कशामुळे होत आहे? तापमानामुळे, घनतामुळे आणि पदार्थातील द्रव व घनरूप फरकांमुळे हालचाली होत आहे. या हालचालींमुळे भूकवचावर प्रचंड ताण निर्माण होत आहे. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तेथील ऊर्जेचे उत्सर्जन होते. या ठिकाणी बघा, ऊर्जेचे उत्सर्जन होते. या ऊर्जा लहरींमुळे भूपृष्ठ हादरते. बघा, या ठिकाणी भूपृष्ठ हादरलेला दिसत आहे तुम्हाला. यालाच आपण काय म्हणतो? भूकंप असे म्हणतो. या ऊर्जा लहरींनाच आपण काय म्हणतो? भूकंप लहरी म्हणतो. या ठिकाणी दाखवला आहे बघा, प्राथमिक लहरी, भूपृष्ठ लहरी आणि दुय्यम लहरी. भूकंप होण्याची कारणे बघूया. भूपट्टांची हालचाल होणे ते सरकणे, भूपट्टांचे एकमेकावर आदळणे किंवा एकमेकांच्या खाली जाणे, ज्वालामुखीचे उद्रेक होणे, भूपृष्ठाखाली खडकात विभंग निर्माण होणे इत्यादी कारणामुळे भूकंप घडून येतात. भूकंपाची तीव्रता रिस्टर या एककात भूकंप मापन यंत्राद्वारे मोजतात. बघा, आपला प्रश्न मिळाला का? बघा, या ठिकाणी भूकंप मापन यंत्र दाखवला आहे. भूकंप होताना भूपृष्ठाखाली ज्या ठिकाणी ऊर्जा मोकळी होते त्या ठिकाणास भूकंपाची नाभी म्हणतात. अतिशय महत्वाचा आहे. यावर सुद्धा राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारला आहे की भूकंप होताना भूपृष्ठाखाली ज्या ठिकाणी ऊर्जा मोकळी होते त्या ठिकाणास काय म्हणतात? भूकंपाची नाभी म्हणतात. या आकृतीमध्ये बघा, या ठिकाणी ऊर्जा मोकळी झाली आहे आणि या ठिकाणाला काय म्हटलं आहे? भूकंप नाभी म्हटलं आहे. हे लक्षातच राहू द्या, महत्वाचं आहे. भूकंप होताना भूपृष्ठाखाली ज्या ठिकाणी ऊर्जा मोकळी होते त्या ठिकाणास भूकंपाची नाभी असे म्हणतात. भूकंप नाभीकडून सर्व दिशेने विविध लहरींच्या रूपात ऊर्जेचे उत्सर्जन भूपृष्ठाकडे होते. भूकंप नाभीपासून भूपृष्ठावरील सर्वात जवळच्या भागात भूकंपाचे अपिकेंद्र असते. अतिशय महत्वाचा आहे हा शब्द. हे आपल्याला आणखी विचारला एका प्रश्नामध्ये. भूकंप नाभीपासून भूपृष्ठावरील सर्वात जवळच्या भागात भूकंपाचे अपिकेंद्र असते. हे बघूया आपण. या आकृतीमध्ये बघा, हे सर्वात जवळचं पॉइंट आहे आणि याला काय म्हणतात? भूकंप नाभी, भूकंप अपिकेंद्र म्हणतात. भूकंप नाभी जिथे ऊर्जा मोकळी होते आणि भूकंप ऊर्जा जिथे मोकळी होते त्याच्या जवळचा पॉइंट म्हणजे भूकंप अपिकेंद्र. हे दोनही शब्द लक्षातच राहू द्या. भूकंप लहरीचे प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी असे 3 प्रकार पडतात. बघा, भूकंप लहरीच बघायचं होतं आपल्याला. प्राथमिक लहरीची माहिती दिली आहे, बघूया आपण. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात. बघा, आपल्याला या प्रकारचा प्रश्न असू शकते की भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर भूपृष्ठावर सर्वात प्रथम कोणत्या लहरी पोहोचतात? प्राथमिक लहरी पोहोचतात. भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या रेषेत सर्व दिशांनी भूपृष्ठाखाली अत्यंत वेगाने येणाऱ्या या लहरींना प्राथमिक लहरी म्हणतात. हे सुद्धा लक्षात राहू द्या. अत्यंत वेगाने येणाऱ्या लहरी कोणत्या? प्राथमिक लहरी. या लहरींमुळे खडकातील कणांची हालचाल लहरीच्या दिशेने मागे पुढे होते. दुय्यम लहरी बघूया. प्राथमिक लहरीनंतरच्या भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी म्हणतात. हे सुद्धा लक्षात राहू द्या. या लहरी नाभी केंद्रापासून चहूबाजूंना पसरतात. या लहरींमुळे खडकातील कणांची हालचाल वर खाली म्हणजेच लहरीच्या दिशेने लंबरूप होतात. त्यामुळे या लहरी विध्वंसक स्वरूपाच्या असतात. हे लक्षात राहू द्या. विध्वंसक स्वरूपाच्या लहरी कोणत्या? दुय्यम लहरी. भूपृष्ठ लहरी बघूया. प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठावर पोहोचल्यानंतर त्याचा परिणाम भूपृष्ठावर होतो व भूपृष्ठाखाली नवीन लहरी निर्माण होते. बघा, हे अत्यंत महत्वाचं आहे. भूकंप लहरी म्हणजे काय किंवा कशा निर्माण होतात? तर बघा, प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठावर पोहोचल्यावर त्याचा परिणाम भूपृष्ठावर होतो व भूपृष्ठावर नवीन लहरी निर्माण होतात. या लहरी परिघाच्या दिशेने पसरतात. या लहरींमुळे खडकातील कणांची हालचाल वर खाली किंवा वाकडी तिकडी होते. त्यामुळे या लहरी जास्त विध्वंसक आहे. बघा, भूपृष्ठ लहरी जास्त विध्वंसक आहे. हे एक लक्षात राहू द्या. प्राथमिक लहरीबद्दल आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? तर प्राथमिक लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात. हे एक लक्षात राहू द्या. त्यानंतर भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने येणाऱ्या लहरी. हे एक लक्षात राहू द्या. आणि दुय्यम लहरीबद्दल काय लक्षात ठेवा? तर या प्राथमिक लहरीच्या नंतर भूपृष्ठावर येतात आणि या विध्वंसक आहे.
आणि भूपृष्ठ लहरीबद्दल काय, तर यात जास्त विध्वंसक आहे, त्या वर खाली या प्रकारे येतात, यांची हालचाल होते. आपण हे आकृतीमध्ये बघूया. अतिशय महत्वाची माहिती आहे, यावर आपल्याला प्रश्न विचारला आहे, लक्ष देऊन बघा. भूकंपाच्या प्राथमिक लहरी पृथ्वीच्या अंतर्गत भागातील सर्व थरातून प्रवेश करू शकतात, मात्र या लहरींच्या प्रवासाची दिशा गाभ्यातून जाताना बदलते. बघा, हे लक्षातच राहू द्या. भूकंपाच्या प्राथमिक लहरी पृथ्वीच्या अंतर्गत भागातील सर्व थरातून प्रवेश करू शकतात, मात्र या लहरींच्या प्रवासाची दिशा गाभ्यातून जाताना बदलते. बघा, या ठिकाणी प्राथमिक लहरी दिल्या आहे आणि या ठिकाणाहून निघाल्यावर गाभ्यातून बघा याची थोडीशी दिशा बदलली आहे. या प्रकारे दुय्यम लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवेश करू शकत नाही. गाभ्याचा बाह्य भाग द्रवरूप असल्याने या लहरी गाभ्यातून प्रवास करू शकत नाही. बघा, या ठिकाणी दुय्यम लहरी आहे आणि हा बाह्य गाभा द्रवरूप असतो. बघा, म्हणून हे दुय्यम लहरी गाभ्यातून प्रवेश करत आहे का, नाही. या ठिकाणी आपण लहरींबद्दल, भूकंप लहरींबद्दल माहिती बघितली आहे. समोर बघूया. या ठिकाणी आपला हा प्रश्न संपतो. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या नदीवर उभारलेला आहे? आपले उत्तर आहे ऑप्शन 3, कोयना नदीवर उभारला आहे. हे खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण हे महाराष्ट्रा संदर्भात आहे आणि सर्वात मोठे जलविद्युत निर्मिती प्रकल्प विचारला आहे, म्हणून हा महत्वाचा बनतो. बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोयना नदीवर उभारलेला आहे. कोयना नदीबद्दल आणखी काही गोष्टी विचारल्या जातात, की कोयना धरण कोणत्या नदीवर आहे, तर कोयना नदीवरच आहे. आणखी कोयना धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. हे सुद्धा लक्षातच राहू द्या. आणखी कोयना नदीबद्दल बघावं तर कोयना नदीचा उगम कुठे झाला आहे, सह्याद्री पर्वतातील महाबळेश्वर या ठिकाणी. हे सुद्धा विचारलं जाते. उगम, कोयना नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणावरून होतो. कोयना नदीवर काही धरण आहे का, हो, शिवसागर हे धरण आहे. हे एक लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. आणखी कोयना धरण आहे. कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे, कृष्णा नदीची उपनदी आहे. आणि ही नदी उगम कुठे पावते, महाबळेश्वर याच ठिकाणी उगम पावते. कोयना आणि कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या एकाच ठिकाणावरून होतो. हे सुद्धा लक्षात राहू द्या. कोयना आणि कृष्णाचा उगम होते त्या ठिकाणाला काही नाव आहे, काय नाव आहे, कराड. हे ठिकाण लक्षात राहू द्या, आपल्याला विचारलं आहे. आणि कोयना आणि कृष्णाचा संगम होते, या संगमाला काही नाव आहे, ते नाव काय आहे, प्रीती संगम. अतिशय महत्वाचा आहे. गोदावरी नदीबद्दल बघावं तर गोदावरी नदीचा उगम कुठे झाला आहे, सह्याद्री पर्वताच्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणावरून. हे सुद्धा विचारलं जाते. या प्रकारे आंध्र प्रदेशाकडे वाहत जाते, पश्चिम दिशेला वाहत जाते. गोदावरी नदीवर गंगापूर धरण आहे, महत्वाचं आहे आपल्यासाठी. त्यानंतर नांदेड हे शहर बसलेलं आहे. त्यानंतर जायकवाडी हे धरण बसलेलं आहे. त्यानंतर नाशिक हे शहर बसलेलं आहे. नाशिक आणि नांदेड. आणखी एक धरण आहे, कोणतं, विष्णुपुरी धरण. हे 3 धरण आणि हे 2 शहर लक्षात राहू द्या, खूपदा आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जाते. वर्धा नदीबद्दल बघावं तर वर्धा नदीचा उगम कुठे होते, मध्य प्रदेशातील बेतुल या जिल्ह्यातील मुलताई जवळ होते. हे मुलताई हा शब्द लक्षात राहू द्या. या प्रकारे वर्धा नदी वाहत येते. वर्धा नदीला पश्चिमेकडून पेनगंगा ही नदी येऊन मिळते. त्यानंतर पूर्वेकडून वेनगंगा ही नदी येऊन मिळते. बघा, या ठिकाणी वेनगंगा ही नदी दिली आहे. या तीनही नदीच्या एकत्र प्रवाहाला काही नाव पडते, काय, प्राणहिता हे नाव पडते. आणि ही नदी गोदावरी नदीला या प्रकारे येऊन मिळते. पेनगंगा नदी खोरे हे कशासाठी प्रसिद्ध आहे, चुनखडकसाठी प्रसिद्ध आहे. हे लक्षातच राहू द्या. वर्धा नदी हे खोरं कशासाठी प्रसिद्ध आहे, हे दगडी कोळशासाठी प्रसिद्ध आहे. आणि वेनगंगा हे नदी खोरं कशासाठी प्रसिद्ध आहे, तर हे लोह खनिज आणि मॅग्नेशियम साठी प्रसिद्ध आहे. ते लक्षातच राहू द्या. आपण समोरचा प्रश्न बघूया. पितामह हे कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीचे टोपण नाव आहे, आपले उत्तर आहे ऑप्शन 4, दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांना पितामह या प्रसिद्ध टोपण नावाने ओळखले जाते. आपला दुसरा प्रश्न, भारताचे लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते, वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते. हे सुद्धा लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे.
स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये येतो? आपले उत्तर आहे ऑप्शन 3, 19 ते 22. 19 ते 22 या कलमामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार येतो. हे लक्षातच राहू द्या. आपल्याला या प्रकारचे प्रश्न राज्यसेवेमध्ये सुद्धा विचारला आहे. मग 14 ते 18 या कलमांमध्ये कोणता अधिकार येतो? समतेचा अधिकार येतो. आणि 19 ते 30 मध्ये कोणता अधिकार येतो? सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार येतो. आणि 23 ते 24 या कलमांमध्ये कोणता अधिकार येतो? तर यावर शोषणाविरुद्धचा अधिकार आहे. हे चारही अधिकार अतिशय महत्वाचा आहे, लक्षातच राहू द्या. समोरचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? आपले उत्तर आहे ऑप्शन 2, वैनगंगा. वैनगंगा ही नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. आपण नकाशामध्ये तापी, नर्मदा आणि कृष्णा नदी बघूया. या ठिकाणी बघा, वैनगंगा नदी आहे आणि वैनगंगा नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत आहे आणि या ठिकाणी वर्धा नदीला येऊन मिळाली आहे. त्यानंतर नर्मदा नदी बघा, या प्रकारे वाहत आहे, पश्चिमेला वाहत आहे आणि नर्मदा नदीचा उगम बघा अमरकंटक या ठिकाणी झाला आहे. तापी नदी सुद्धा पश्चिम वाहिनी नदी आहे बघा या प्रकारे, आणि तापी नदीचा उगम मुलताई या ठिकाणी झाला आहे आणि मुलताई याच ठिकाणी वर्धा नदीचा उगम सुद्धा झाला आहे बघा या प्रकारे वाहत आहे. या ठिकाणी कृष्णा नदी आहे. कृष्णा नदीचा उगम बघा सह्याद्रीमध्ये महाबळेश्वर या ठिकाणी होते आणि या प्रकारे पश्चिमेला वाहत जाते. या प्रकारे आपण चारही ऑप्शन बघितले, चारही नद्या बघितले. आता आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊया. या ठिकाणी आपला हा प्रश्न संपवतो. महाराष्ट्राची किनारपट्टी रिकामी जागा म्हणून ओळखली जाते. आपलं उत्तर आहे ऑप्शन 3, कोकण किनारा. महाराष्ट्राची किनारपट्टी कोकण किनारा म्हणून ओळखली जाते. हे चारही पर्याय काही वैशिष्ट्यपूर्ण आहे, आपण बघूया. ओडिसाची किनारपट्टी काय म्हणून ओळखली जाते? आपलं उत्तर आहे ऑप्शन 4, उत्कल किनारा. बघा, ओडिसाची किनारपट्टी उत्कल किनारा म्हणून ओळखली जाते. आणि कर्नाटकाची किनारपट्टी काय म्हणून ओळखली जाते? कारवार म्हणून ओळखली जाते. हे सुद्धा लक्षात घ्या. केरळची किनारपट्टी काय म्हणून ओळखली जाते? मलबार म्हणून ओळखली जाते. बघा, आपल्याला 4 किनारपट्टीचे नाव माहिती झाले. एक, महाराष्ट्राची किनारपट्टी कोकण किनारा म्हणून ओळखली जाते. दुसरा, कर्नाटकाची किनारपट्टी कारवार म्हणून ओळखली जाते. केरळची किनारपट्टी मलबार म्हणून ओळखली जाते आणि ओडिसाची किनारपट्टी उत्कल म्हणून ओळखली जाते. हे चारही लक्षातच राहू द्या. समोर बघूया. या नकाशामध्ये बघा, या महाराष्ट्राच्या किनारपट्टीला कोकण, कर्नाटकाच्या किनारपट्टीला कारवार आणि केरळच्या किनारपट्टीला काय म्हणते? मलबार. आणि ओडिसाच्या किनारपट्टीला उत्कल. आंध्र प्रदेश आणि तमिळच्या किनारपट्टीला काही म्हणते का? हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन 2, कर्नाटक या राज्यामध्ये आहे. मग बांधवगड राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर हे मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. आपल्याला या दोनही राष्ट्रीय उद्यानांमध्ये फसवल्या जाते, कारण हे मिळतं जुळतं आहे. बांदीपूर आणि बांधवगड आपण कन्फ्यूज होतो, म्हणून आयोग आपल्याला या शब्दामध्ये फसवल्या जाते. म्हणून लक्षातच राहू द्या. बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कर्नाटक मध्ये आहे, तर बांधवगड मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. आणखी दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर हे ओडिसा मध्ये आहे. समोरचा प्रश्न बघूया. उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन 1, भीमा नदीवर आहे. उजनी हे धरण भीमा नदीवर आहे. भीमा नदीचा उगम कुठे झाला आहे? भीमाशंकर. आणि गोदावरीचा उगम कुठे झाला आहे? हे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झाला आहे. आणि गोदावरी नदीचा अस्त कुठे झाला आहे? तर आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथील राजमुंद्री. हे लक्षातच राहू द्या. हे महत्वाचं ठिकाण आहे. पेनगंगा नदी कशासाठी प्रसिद्ध आहे? चून खडकसाठी. आणि तापी नदीचा उगम कुठे झाला आहे? मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्यातील मुलताई या ठिकाणी. हे लक्षातच ठेवा. भीमा नदीचा उगम कुठे झाला? भीमाशंकर. गोदावरी नदीचा त्र्यंबकेश्वर आणि तापी नदीचा मुलताई जवळ. आणि चून खडकसाठी कोणतं नदी खोरं प्रसिद्ध आहे?
पेनगंगा. समोरचा प्रश्न बघूया. नियोजन आयोगाचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? आपलं उत्तर आहे ऑप्शन 3 पंतप्रधान असतो. पंतप्रधानाचा कलम काय आहे? 74 आहे. राष्ट्रपतीचा कलम काय आहे? 52 आहे. आणि उपराष्ट्रपतीचा 63 आहे. 63व्या कलमामध्ये उपराष्ट्रपती पदाची तरतूद केली आहे. हे तीनही कलम लक्षातच राहू द्या. समोरचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरात मिळत नाही? आपलं उत्तर आहे ऑप्शन 1 नर्मदा. नर्मदा ही नदी बंगालच्या उपसागरात मिळत नाही, तर ही अरबी समुद्रात मिळते, हे लक्षात घ्या. आपण नकाशामध्ये बघूया. आधी नर्मदा नदीचा उगम कुठे झाला आहे बघूया. कुठे झाला आहे? तर हे अमरकंटक मध्ये झाला आहे. कृष्णा नदीचा उगम कुठे झाला आहे? महाबळेश्वर या ठिकाणी झाला आहे. आणि गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झाला आहे. आपण नकाशामध्ये बघूया. या नकाशामध्ये बघा, अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होऊन या प्रकारे पश्चिमेला वाहत जाऊन अरबी समुद्रामध्ये मिळते, तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होऊन या प्रकारे पूर्वेला वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात मिळते. आणि महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होऊन ही सुद्धा पूर्वेला या प्रकारे वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात मिळते. आणि महानदी बघा, या प्रकारे वाहत जाऊन ती सुद्धा बंगालच्या उपसागरात मिळते. म्हणजेच महानदी, गोदावरी आणि कृष्णा ह्या तीनही नद्या पूर्व वाहिनी आहे, तर नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे. समोर बघूया. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका आहे? आपले उत्तर आहे ऑप्शन 3 ठाणे. महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका आहे. सर्वाधिक म्हणजे किती आहे? 7 आहे. आणि महाराष्ट्रात एकूण किती आहे? तर एकूण 30 आहे. हा आकडा लक्षात राहू द्या. महाराष्ट्राची उपराजधानी कोणत्या शहराला म्हटलं जाते? आपले उत्तर आहे ऑप्शन 1 नागपूर या शहराला म्हटलं जाते. आणि पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून कोणत्या शहराला संबोधले जाते? आपले उत्तर आहे ऑप्शन 2 पुणे या शहराला. का? कारण पुणे शहरातील उच्च प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेमुळे पुणेला पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून संबोधले जाते. हे एक लक्षात राहू द्या. समोरचा प्रश्न बघूया. राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात? आपले उत्तर आहे ऑप्शन 3 राष्ट्रपती. राष्ट्रपतीसाठी कलम काय आहे? 52. आणि पंतप्रधानासाठी 74. हे दोन्ही कलम लक्षात घ्या. खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? आपले उत्तर आहे ऑप्शन 3 पुणे शहर. पुणे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. मग महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर ते नागपूर हे शहर ओळखले जाते. महाराष्ट्राची पहिली महानगरपालिका कोणती? आपलं उत्तर आहे ऑप्शन 1 मुंबई. समोरचा प्रश्न बघूया. टोमॅटोचा लाल रंग कोणत्या रासायनिक पदार्थामुळे असतो? आपलं उत्तर आहे ऑप्शन 4 लायकोपीन मुळे असतो. टोमॅटोचा लाल रंग लायकोपीन या रासायनिक पदार्थामुळे असतो. पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा कोणता? आपलं उत्तर आहे ऑप्शन 3 सूर्य. मग पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? शुक्र. बुध पण जवळ आहे. मग पृथ्वीपासून सर्वात जवळचा उपग्रह कोणता? चंद्र. चंद्र हा पृथ्वीपासून सर्वात जवळचा उपग्रह आहे. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? आपलं उत्तर आहे ऑप्शन 2 37 अंश सेल्सिअस. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअस असते. हे लक्षात राहू द्या. खूपदा आपल्याला या प्रकारचे प्रश्न विचारले जाते. समोर बघूया. खालीलपैकी विसंगत घटक ओळखायचा आहे आपल्याला. आपले पर्याय आहे गंगापूर गोदावरी, कोयना कृष्णा, गोसीखुर्द वैनगंगा, उजनी भीमा. आपले उत्तर आहे ऑप्शन 2 कोयना कृष्णा. हेच का? कारण बघा, गंगापूर धरण हे गोदावरी नदीवर आहे, गोसीखुर्द धरण हे वैनगंगा नदीवर आहे आणि उजनी धरण भीमा नदीवर आहे. पण कोयना धरण कृष्णा नदीवर आहे का? नाही, हे कोयना नदीवरच आहे. आपण कोयना धरणाबद्दल माहिती बघूया. कोयना धरण कुठे आहे? सातारा जिल्ह्यामध्ये आहे. हे विचारलं आहे म्हणून लक्षात राहू द्या. सातारा. कोयना आणि कृष्णा नदीबद्दल माहिती बघूया आपण. बघा, कोयना आणि कृष्णा नदीचा उगम कुठे झाला आहे? या प्रकारे सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्री पर्वत या ठिकाणी महाबळेश्वर ठिकाण आहे. महाबळेश्वर या ठिकाणावरून कृष्णा नदीचा उगम होतो आणि या प्रकारे पूर्वेला वाहत जाते. महाबळेश्वर या ठिकाणावरूनच आणखी एका नदीचा उगम होतो, ती आहे कोयना.
आणि कृष्णा नदीस येऊन मिळते. या ठिकाणाला काय नाव आहे? कराड. हे सुद्धा विचारलं आहे की कृष्णा नदीला कोयना नदी कोणत्या ठिकाणी येऊन मिळते? कराड या ठिकाणी येऊन मिळते. आणि कृष्णा आणि कोयनाच्या संगमाला काय नाव आहे? प्रीती संगम. हे सुद्धा विचारलं आहे. कोयना नदीवर कोयना धरण आहे. आणखी एक धरण आहे, कोणतं? शिवसागर. हे एक लक्षात राहू द्या. शिवसागर हे धरण कुठे आहे? कोयना नदीवर आहे. हे विचारले जाते, लक्षात राहू द्या. महाबळेश्वर या ठिकाणावरून आणखी एका नदीचा उगम होतो. कोणत्या? सावित्री नदीचा उगम होतो आणि हे पश्चिमेला वाहत जाते. हे लक्षात राहू द्या. समोर बघूया. दक्षिण गंगा नदी कोणत्या नदीला म्हणतात? आपलं उत्तर आहे ऑप्शन 3 गोदावरी नदीला म्हणतात. का? गोदावरीलाच दक्षिण गंगा नदी म्हणतात कारण दक्षिणेकडील गंगा नदीप्रमाणेच गोदावरी आहे. प्रमाणे म्हणजे काय? तर तिची लांबी, आकाराने मोठा पात्र, या प्रकारे, म्हणून गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणतात. मग गोदावरीचा उगम कुठे झाला आहे? त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. आणि अस्त कुठे होते? आंध्र प्रदेश या ठिकाणी. आंध्र प्रदेशामधील राजमुंद्री हे ठिकाण लक्षातच राहू दे, अतिशय महत्वाचं आहे. तापी नदीचा उगम कुठे झाला आहे? मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्यातील मुलताई या ठिकाणी. हे महत्वाचं आहे, मुलताई. कृष्णा नदीचा उगम कुठे झाला आहे? सह्याद्री पर्वतातील महाबळेश्वर या ठिकाणी. आणि नर्मदा नदीचा उगम कुठे झाला आहे? अमरकंटक या ठिकाणी. या चारही नद्यांचा उगम लक्षातच राहू द्या. आपल्याला कशाही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकते. समोरचा प्रश्न बघूया. गोसीखुर्द धरण कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन 1 वेनगंगा नदीवर. हे लक्षात राहू द्या. गोसीखुर्द धरण कोणत्या नदीवर आहे? वेनगंगा नदीवर. मग लोह खनिजासाठी कोणतं नदी पात्र प्रसिद्ध आहे? वेनगंगा नदी लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे. दिल्ली हे शहर कोणत्या नदीवर वसलेलं आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन 4 यमुना. आणखी कोणते शहर यमुना नदीवर वसलेले आहे? तर मथुरा आहे. आणखी आग्रा शहर आहे. आणखी वृंदावन शहर सुद्धा यमुना नदीवरच वसलेलं आहे. हे चारही शहर लक्षात राहू द्या. समोरचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.